हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर चला, तुमचा सुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी अर्धी गड्डी कोथिंबीर वापरलेली आहे। तर स्वच्छ निवडल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर पूर्णपणे पाणी आपल्याला कोथिंबीरीमधलं निथळून घ्यायचं आहे। पाणी निथळल्यानंतर इथे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कोथिंबीर बारीक कट करून घ्या। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे। तर इथे मी तुम्हाला थोडी कोथिंबीर कट करून दाखवलेली आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, भन्नाट चवीचा आज मी तुम्हाला कोथिंबीरपासून पदार्थ दाखवणार आहे। तर चला, अशाच पद्धतीने इथे मी सगळी कोथिंबीर कट करून घेणार आहे। कोथिंबीर कट करून झालेली आहे, तर एका साईडला ठेवूया। इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या घालायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण घातल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे। 1 चमचा आपल्याला बडीशेप घालायची आहे आणि ह्याचं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत। पांढरे तीळ घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त 1च चमचा बेसन पीठ वापरायचं आहे। इथे मी 1 चमचा भरून बेसन पीठ घालते। बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। आज आपण ज्वारीच्या पिठापासून आणि कोथिंबीरपासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त सैलसर नका मळू किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नका मळू। अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवते त्या पद्धतीने ह्याचा गोळा तयार करून घ्या। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे। गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचे 2 भाग करायचे आहेत। त्यानंतर आपण ज्या पद्धतीने कोथिंबीर वडी करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे रोल करून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीची वडीची रेसिपी दाखवणार आहे। नेहमीच आपण कोथिंबीरीच्या वडीमध्ये बेसन पिठाचा वापर खूप प्रमाणात करतो, पण आज मी या ठिकाणी 1च चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे। पण ज्वारीच्या पिठापासून ही वडी अगदी मस्त आणि टेस्टी होते। तर एकदा या पद्धतीने करून पहा। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्या दोन्हीसुद्धा वड्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे। कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। सगळ्या कुकरच्या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला वड्या उकडण्याची वेगळी पद्धतसुद्धा दाखवणार आहे। तर कुकरच्या डब्याला तेल लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या 2 वड्या ठेवायच्या आहेत। कुकरच्या डब्यामध्ये वड्या ठेवल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्यामध्ये एक छोटी डिश ठेवायची आहे। तुमच्याकडे जर स्टँड असेल ना, तर ते ठेवलं तरी चालणार। डिश ठेवल्यानंतर आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि त्याच्या आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर चला, आज मी ह्या कोथिंबीरच्या वड्या कुकरमध्ये उकडून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर चाळणीमध्ये उकडायच्या असतील तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा उकडू शकता, पण कुकरमध्ये अगदी झटपट होतात। तर 2 शिट्ट्यांमध्ये आपल्या इथे वड्या शिजलेल्या आहेत। तर कुकरचा डबा पण एका साईडला काढून घेऊया आणि आपल्याला ह्या वड्या थंड करून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत। त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा। खूप जास्त पातळ नका करू किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा नका करू। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा। इथे मी सगळ्या वड्या कट करून घेते। तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे। तुम्ही या पद्धतीने ज्वारीचं पीठ घालून कोथिंबीरीच्या वड्या एकदा तरी करूनच पहा। घरातले सगळेजणच आवडीने खातील। तर इथे पहा, मी तुम्हाला 1 वडी कट करून दाखवलेली आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा वड्या कट करून घेणार आहेत। तर वड्या कट करून झाल्यानंतर एका साईडला इथे मी वड्या कट करत असताना तेल गरम करून घेतलं होतं।
तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीरीची एक एक वडी तेलामध्ये सोडायची आहेत। तुम्ही ह्या वड्या तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण थोड्याशा तेलामध्ये ह्या वड्या तळल्या की खायलासुद्धा अगदी कुरकुरीत लागतात। तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त अशा क्रिस्पी तळून घेते। तरी ते पाहू शकता तुम्ही सगळ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे। खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही ह्या वड्या। तरी एकदा नक्कीच करून पहा ज्वारीच्या पिठाच्या वड्या। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।